सलामीची जोडी मैदानावरती झाली. इंटर एका बाजूला पियुष आणि त्याच्या सोबतीने विनेश. ही ओपनिंग पेअर. रेश्मा एंटरप्राइजेस पिसे आमने लोणाड परिसरातून ही टीम मैदानावरती दाखल झाली आहे. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. पहिला बॉल खूप सारा फिरलाय आणि बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय टीम खेळती आहे मैदानावरती. 4 षटकांची मॅच. पहिला बॉल आला डॉट. बॉल तयार. लोव फुल टॉस होता. कवचमध्ये चालला बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीपमध्ये उपस्थित आणि तोपर्यंत मिळती आहे या ठिकाणी एक सिंगल. एका सिंगलला डाव या ठिकाणी सुरू झाला. क्षेत्ररक्षण करत असताना टीम तुम्हाला पाहायला मिळती आहे. हर्ष लबन वाडेकर, परिषदा चौधरी चोळेगाव, एक नामवंत उद्योगपती, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ. तर दुसऱ्या बाजूला बाबू खाडे यांनी पुरस्कृत केलेली टीम खेळती आहे रेश्मा एंटरप्राइजेस. ओव्हर द विकेट. हा देखील फिरला. प्ले डाऊन. बॅटची कडाई अष्टांचा वेध. फलंदाज बाद. म्हणून तर म्हणालो की मॅच ना ज्यावेळी वाडेकरची सुरू होईल त्यावेळी गोलंदाजी त्यांची ताकद. आणि आजवर टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ना आवर्जून या टीमची एक टॅगलाईन आहे, फिरकीचं माहेरघर त्याचं नाव वाडेकर. याच गावानं फिरकीपट्टू सुधीर व्यापारी दिला. याच गावानं स्विचिटचा बेताज बादशाह विजय पाटील दिला. याच गावानं वाडेकरच्या क्रिकेटला मॉडर्न डेचं क्रिकेट देखील ज्वलंत आणि जिवंत ठेवणारा सिद्धू पाटील दिला. आणि याच गावानं अलीकडच्या काळात तुम्ही पाहताय प्रणित नावाचा सुपरस्टार, सर्वेशसारखा एक युवा यंगस्टर, अतुलसारखा एक धुवाधार या टेनिस बॉल क्रिकेट जगताला दिला. सध्या प्रचंड क्वालिटी आहे वाडेकरच्या क्रिकेटमध्ये. वाडेकरचं बॉलिंग युनिट असेल तर सोबतीनं आपण पाहता मैदानावरती त्यांची फलंदाजी. पिसे टीमला आता त्यांना चेस करायचं आहे, टॅग करायचं आहे. तर एखाद्या बॉलरला पिक करून त्याच्या अगेन्स्ट रन्स बनतील. कारण बॉलिंग युनिट जर तुम्ही तोडलं तर स्कोर बनल आणि तुम्हाला सध्या रन्स गरजेचे आहेत. हा देखील फिरवला आहे, मात्र हा जास्त बाहेर निघाला आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अंपायर्सला देखील ऑलवेज टेन्शन असतं ज्यावेळी वाडेकरच्या बॉलर्स बॉलिंग करतात. एखादा ऑब्रेक टाकणारा बॉलर देखील कधी उलटा टाकेल ना ते कळत नाही. वाईट गाईडलाईनवरती इतकी नजर तेच ठेवावी लागते की आखो में इशारे देखील तुम्हाला तिकडे सतर्क ठेवावे लागतात. हा आत आला होता. याचीच तर चर्चा करत होतो की मागचे सगळे त्यांना लेग ब्रेक टाकले, हा ऑब्रेक टाकला होता बॅक ऑफ द हँड. आणि ज्यावेळी तुम्ही बॅक ऑफ द हँड टाकता मग तो लेदर बॉल असू दे, टेनिस असू दे, रबर असू दे, पडल्यानंतर तो टॉस होतो बॅक ऑफ द हँड टाकल्यानंतर. आणि सध्या तेच पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅकवरती खूप चांगली गोलंदाजी सध्या करताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय अतुल भोईर. चांगली बॉलिंग करतोय सध्या अतुल. हा देखील बॉल चांगला. फटका देखील तितकाच धमाकेदार आहे. पिसे कुठे मैदानावरती ऑफ ब्रेक लेग ब्रेक मोजायला आली आहे. ते फक्त षटकार चौकार मारायला चालेत आणि हा पाठवला मिड विकेट सीमा पार. आला पहिला वार पिसेचा. रेश्मा एंटरप्राइजेस ब्रँडेड षटकार. या षटकारानं स्कोर फ्लॅ होतोय. ज्याची गरज होती मैदानावरती तो फटकाला. बॉल तयार. अतुल भोईर आता वेगात टाकलाय. त्याचं उत्तर देखील वेगातच दिलंय. बॅकवर्ड पॉईंटला फील्ड. सेकंड कंप्लीट होईल आरामात आणि 2 धावेचा या ठिकाणी हा प्रयत्न सफल झाला. फायनली शेवट गोड झाला. टीम आपण पाहता रेश्मा एंटरप्राइजेस पिसेसाठी 1 बॉलचा खेळ नाही कंप्लीट झाली. ओव्हर 1 ओव्हर 11 1 विकेट. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. या वेळात आपण ऐकूयात आवाज पुन्हा एकदा राहुल चव्हाण आपल्यासोबत. थँक्यू सो मच. ओमकार शेट्टी सरांचा आवाज आपण ऐकला. सर्वेश पाटील आलेत ओव्हर नंबर 2मध्ये. ज्या खेळाडूची चर्चा आपण नेहमीच पाहतो तोच खेळाडू आज मैदानावरती दाखल होतो या मॅचमध्ये. आज सिद्धू पाटील खरं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील मोठं नाव आहे, परंतु आज पावसाळी फॉर्मॅटमध्ये नाही आहेत. सर्व यंगस्टर खेळाडू घेऊन आज तुम्हाला जरूर हे खेळाडू पाहायला मिळतील.
अतुल भोईरनं चांगली ओव्हर गेली. ओव्हर नंबर 2ला सुरुवात. पहिलाच बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. तिथे सिंगल मारली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावा सहजरित्या मिळतील. परंतु लेग बाईज की बॅटकट पाहावं लागेल या मॅचमध्ये नक्की घडले काय. आणि JP सरांचा इशारा पोहोचतोय लेग बाईज. एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा आणि धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 13 आल्यात. आतापर्यंत 7 बॉलचा खेळ संपन्न झाला. गोपडीसारखी बॅट फिरवली, फटका तर चांगला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो डीपमध्ये. एका हाताने झेल स्वीकारण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. डीपमधून क्षेत्ररक्षक पोहोचतील. 2 धाबा इथे देखील वेगाने एकपट जातील. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 15 धाबा धावफलकावरती पार पितात. भावेश आणि पियुष पाटील ही जोडी मैदानावरती जरूर पार मिळेल. सलामीला आलेला खरं तर पहिला बॅटर आऊट झाला विनय, त्यांना मैदान सोडलंय. बरोबर यार, पुढचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर झपकन बॉल मात्र बाहेर पडतो आणि निघून चालले स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट. चांगली बॉलिंग या मॅचमध्ये पाहायला मिळेल राईट मोर विकेटना. पुढचा बॉल पुन्हा एकदा तुम्ही पाहताय दुविधा मनस्थितीमध्ये होता बॅटर. मोठा फटका खेळायचा की हलक्या हातानं बॉलला ढकलायचं, याच अनुषंगाकडे तुम्ही पाहताय. जसा टप्पा पडला बॉल निघून चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली बॉलिंग या मॅचमध्ये अद्याप तुम्हाला जरूर पाहायला मिळेल सर्वेश पाटीलच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 4 धाबा त्याने खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 11 होत्या. सलगचा 3रा डॉट बॉल पार पितो या मॅचमध्ये. साकीगीरवरती भावेशला तुम्ही पाहताय आतापर्यंत शांत ठेवण्याचं काम त्याला केलं आहे. एसएनच्या मागे प्रणित पाटीलला तुम्ही पाहताय, चांगला यष्टीरक्षक म्हणून त्याची ओळख आहे आणि या मॅचमध्ये देखील ड्राईव्ह केला आहे. चांगला फटका आहे. स्कोर लेगला बॉल निघाला, डीपमध्ये खेळाडू पोहोचतात वेगाने. सिंगल एकपट्टी, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, 2 धाबा इथे वेगाने एकपटल्या जातील. धावफलक 17 या आकड्यावरती टीमची टोटल पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ इथे संपन्न झाला आणि टीमची टोटल 17 या आकड्यावरती फक्त 6 धाबा खर्च केला. 3 वेळा आपण पाहतोय खरं तर डबलचा वापर करण्यात आला दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. बाबेच्या साथीनं पियुष ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल. नॅट नंबर 3 वरती जो खेळाडू दाखल झाला आहे, संकटमोचक कामगिरी या मॅचमध्ये करावी लागेल. ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅकवरती प्रशांत पाटील. दाखल होतो या मॅचमध्ये प्रशांत. ओव्हर नंबर 3चा खेळ. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर, परेशदादा चौधरी यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एक नामवंत पॅकर आहेत, पुरस्कर्त्याच्या यादीतील एक मोठं नाव आहे. कित्येक मोठमोठ्या संघाला ते बांधत असतात. लाईन चेक करावी लागेल. प्रशांत पाटील लाईन भरकटला. पहिला बॉल लाईन खराब, अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव बाल केली आहे आणि धावफलक देखील आता पुढे सरकतो. 18 धावा धावफलकावरती पार मिळतील. इथे देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, नाही जमलं. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर वेगानं झपकन बॉल निघून चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, स्विंग अँड मिस. इथे फटका चांगला आहे. 20 शेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, गॅपमधून जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बराच काळानंतर आलाय संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. आणि चौकाराच्या साथीने आता टीमची टोटल पुढे देखील सरकत असताना स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 22 धाबा धावफलकावरती जरूर पार मिळतील. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना 22 सत्तापर्यंत बनले त्या मॅचमध्ये. चांगला बॉलिंग अटॅक जय जलेश्वर वाडेकर या टीमचा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 4 आणि 5 असे फिल्डर तुम्ही लावू शकता. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं की एन्जॉयमेंट असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा डेस्क कोड नाही, तर कोणत्याही प्रकारचा सर्कलची पाबंदी देखील नाही आहे. LBW विकेट देखील धरली जाणार नाही आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. फुल टॉस होता, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये नाही आहे, त्याचाच फायदा होतोय. जाईल बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 4 4 4. हा चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने आता टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे सरकत असतात. आतापर्यंत 26.
पुढचा बॉल इथे देखील वेगात टाकलाय, वेगात सोबत अचूक टप्पा, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बचावले गेले. बाबेश 22च्या स्वरूपात एक सिंगल एकपिटी जाईल. धावफलक आता पुन्हा आता पुढे सरकत असताना 27 धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पार बीती आहे. या मॅचमध्ये वरुण इम्प्रा ट्रॉफीचं आयोजन, दमदार आयोजन तुम्हाला पार मिळेल. 30,000 रुपये धनराशी असणारी स्पर्धा आणि त्यामध्ये आपण पाहतोय तब्बल 1,00,000 रुपयाच्या आयोजनाला देखील पिकअप पाडेल असं आयोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि खास करून एक क्रीडांगण आपण पाहतोय. खरं तर रबल बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी स्पेशली क्रीडांगण नेहमीच आपल्याला पाहायला मिळेल. कॉन्क्रीट विकेट, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर स्विंग होत बॉल निघालाय, बाहेरच्या बाजूला वळण घेतोय एस टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना या मॅचमध्ये अजूनही षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. बाबेशला मैदान सोडावं लागेल. ओव्हर संपन्न झाली आहे, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आणि 3 ओव्हरच्या अंती धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत संदीप घायल आम्हाला माहिती देतील. धावफलक जाऊन पोहोचलाय 27 धावा. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय जयेश शेलार. तर बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 योगेश थोरात. योगेश थोरातचा पहिला बॉल जोरात आणि चालला एस रक्षकाच्या हातामध्ये. डॉट आणि पहिला बॉल डॉट आलाय. ओव्हर नंबर 4चा खेळ 27 धावा धावफलकावरती आहेत. सॅकेगरवरती पियुष. पुढचा बॉल यावेळेस देखील अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न नाही जमलं, संपर्क नव्हता. जसा बॉल टप्पा पडला अंगावरती आलाय, त्यामुळे अजून एक चेंडू डॉट. सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना इथे देखील सलगचा तिसरा डॉट बॉल वेगात टाकलाय, वेगात सोबत अचूक टप्पा आणि बॅटम पाठच्या बदनं सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतो या मॅचमध्ये थोरात. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आहे, खेळपट्टी आता पूर्णपणे सुकली आहे आणि तरी देखील वेगात टाकतोय. चांगला फटका आहे, 4थ्या बॉलवरती सिंगल येईल का पाहावं लागेल. खेळाडू पोहोचतात, वेगानं सिंगल एकपटी जाईल आणि आता सिंगलच्या साथीनं टीमची टोटल 28 या आकड्यावरती आपल्याला जरूर पार मिळेल. रेश्मा एंटरप्राइजेस म्हटलं की नो डाऊट आमचे विवेक खाडे, बाबू खाडे यांनी प्रस्तुत केलेला संघ मैदानावरती खेळतो आहे. आणि जेव्हा जेव्हा बोरपाड तालुका असेल, शहापूरचं क्रिकेट असेल, बाबू खाडे म्हटलं की एक मोठे पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख आहे आणि मोठमोठ्या स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून भरवले जातात, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला बा. ड्राईव्ह केला आहे पुन्हा एकदा, बॅटची कडा घेऊन बॉल घरंघर जातोय. अजून एक सिंगल इथे ॲड होईल. धावफलक पुढे सरकत असताना 29 टीमची टोटल पार मिळेल स्कोरबोर्डवरती. मागील मॅचमध्ये धाबा आपण पाहिला, जिथे 12मध्ये 32ची गरज असताना काप फटकेबाजी केली. 5 षटकार आपण पाहिले. खरं तर बॅट्समन अजिंक्य दिवेकरच्या बॅटमधून तब्बल 31 धावा तिथे नोंदवल्या आणि तो सामना सहज जिंकला. आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय आता ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना थोडीशी दयनीय परिस्थिती आहे टीम रेश्मा एंटरप्राइजेस पीसी संघाची देखील. शेवट गोड करण्याचा प्रयत्न, एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा एकपट्या जातील. आता तिसरीचा प्रयत्न होतोय. 3 धाबा इथे एकपट्या जातील आणि आता 4थीचा प्रयत्न थांबवलाय.
आज दरम्यान बाराम मामा म्हात्रे यांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला आहे आणि आता टीमची टोटल 4 ओव्हरच्या अंती जाऊन पोहोचली. स्कोरबोर्ड वरती 32 32 धावा बनल्यात. आता 33 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. चोवीस चेंडू 33ची गरज. मॅच ऑन. पिसे संघाकडे देखील गोलंदाजी त्यांची ताकद. या पाहूयात कशा प्रकारे मैदानावरती क्रिकेट या मॅचमध्ये टीम पिसे खेळेल, कशा प्रकारे फाईट बॅक ते मैदानावरती करतील. कारण आमने लोणाडकरांचं लक्ष देखील या ठिकाणी जरूर टीम पिसेकडे लागलं असेल. तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली विभागातून संघ खेळतोय हर्ष लवन वाडेघर. मॅच ऑन. 33. पहिला बॉल मिड विकेटला, कॅचचा कॉल आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. कॅच ड्रॉप. इन्व्हेस्टमेंट छोटी आहे आणि चूक मोठी आहे. बॉल सीमा पर 4. पहिला चौकार आला. कॅच ड्रॉप. सोपा साधा झेल आणि त्यातल्या त्यात एबीला जीवनदान महागडं ठरू शकतं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. भावेश बॅटच्या समोर खोदून काढला. लॉंग ऑफला विशेपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर त्याला बीट करून चालला बॉल सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. कॅच ड्रॉ झाली आहे ना, त्यानंतर आलेले सलगचे 2 चौकार. टार्गेट 34. प्रत्येकजण म्हणत असेल की 3-3.5 ओव्हरपर्यंत कदाचित लागतील, कदाचित 4 ओव्हर लागतील. बट मी म्हणेल जर या मॅचमध्ये 10 बॉल खेळला ना अतुल तर मॅच फिनिश होईल. डाबा स्टिकच्या बाहेर की आत? यस बाहेर. एक्स्ट्रा रन. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रानं स्कोर पुढे चालला. 9 धावा धावफलकावरती. अजूनही इथनं प्रवास आपण पाहिलं तर बाकी आहे.
काही रन्स आहेत जिकडे विकेट्स आल्या तर फाईट करू शकते टीम पिसे. विकेट्स काढणं त्यांना गरजेचं. हा फटका कडक आलाय. चालला बॉल सीमा पार. फ्रंट लेगला पुढे करत अक्रॉस द बॅकनं भिडकावलं इन फ्रंट ऑफ द सेंटर. ए बी ब्रँडेड सिक्सर. याच बॅटिंगसाठी ओळखलं जातं अतुल भोईरला. खरं तर सध्या वाडेकरची बॅटिंग लाईन, त्याची ताकद म्हटलं की अतुल, प्रणीत, स्पेशली प्रणीतचं फुटवर्क ऑलवेज डेंजरस असतं. बदलालित्य, त्याचं पाहण्याजोगे फटके, त्याचंही बॅटिंगसाठी येणं बाकी आहे. हा देखील फटका चांगला चॉप केला वाईड यॉर्करला. बॉल चालला डीपमध्ये, तिकडे देखील झाली आहे मिसफील्ड. 2 चौकार आधी आलेत, त्यानंतर षटकार आला आहे, आता पुन्हा 4 आला आहे. एक वाईट बॉल आला आहे. 19 बॉल अगदी या मॅचमध्ये खरं तर शिल्लक राहिलेत. आणि जिंकण्यासाठी रन्स जर आपण पाहिल्या ना आता फारशा बाकी नाही आहेत. अगदी जवळजवळ रन बॉल आली या मॅच. 20 बॉल बाकी आहेत, 14 रनची गरज आहे. हा देखील हेलिकॉप्टर एक्स्ट्रॉर्डिनरी आहे. चालला सीमा पार, आला षटकार. आपण चर्चा करत होतो ना धनराज दादा की 10 बॉल अतुलच्या वाट्याला आले तर 33चं टार्गेट संपेल. अतुल म्हणतो की कुछ ज़्यादा ही कह दिया आपने, 10 नहीं 8 ही काफी आहे. कारण आता अवघ्या 5मध्ये 25 झालं. अजून एक फटका चांगला आहे. आता सिंगल मेल. क्षेत्ररक्षक आहे, बॅकअप थ्रो आणि पहिलं षटक संपलंय. धावा झाले धावफलकावरती 26. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. चला टॉससाठी यायचं. शिरगाव कॅप्टन मयूर कॅप्टनने यायचं टॉससाठी फास्ट. सामना अगदी सोपा साधा झाला. एका हाती विजय मिळवण्याच्या तयारी त्या टीम या ठिकाणी तुम्ही पाहताय. हर्षलवन वाडेकर. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन ओळखलं, थांबलं, त्यानंतर ऑन साईडला अगदी आपण पाहिलं कॅच जरूर ड्रॉप झाली. इकडे देखील आता ऑफ साईडला कॅच ड्रॉप. 2 जीवनदानं मिळाल्यात. 17 चेंडू आणि 6 धावेची गरज. ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार आहे. टप्पा पडलाय, बॉल चला मागे. एक्स्ट्रा रननं स्कोर पुढे जातोय. बायच्या स्वरूपात ही रन मिळाली आहे. 16 चेंडू 5 धावेची गरज आहे. बॅकफुटला गेले, फटका चांगला सजवला, बॉल चालला डीपमध्ये आणि एक सिंगल या ठिकाणी झाली आहे पूर्ण. विनिंग शॉट कुणाच्या बॅटमध्ये येणार त्याची चर्चा सध्या सुरू आहे. धावफलकावरती 29. आडवा बॅटनं ऑन साईडला खेळलाय. चालला बॉल डीपमध्ये मड विकेटला. एक सिंगल धावफलकावरती पूर्ण झाली आहे. 8 बॉलचा सामना करत 27 रन्स एकट्या अतुलच्या बॅटमधनं आलेत. हा टप्पा पडलाय, चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. 9 चेंडू 27 आणि आपण चर्चा करत होतो की 10 बॉल अतुलच्या वाट्याला आले तर मॅच फिनिश होऊन जाईल. हा 10वा बॉल कदाचित मॅचचा विनिंग शॉट येतोय. अडबा बॅटनं हा देखील ऑन साईडला खेचलाय. तर स्कोर्स आर नाही 2, एक सिंगल आली, अजून 2 पाहिजेत. 10 चेंडू 28. खूप चांगली बॅटिंग केली अतुलनं. स्पेशली बॉलिंगची चर्चा झाली. शेवटचं षटक जे थोरातनं टाकलं, सर्वेशनं जी बॉलिंग केली ती लाजवाब होती. यस, ओव्हर कंप्लीट आहे. या ओव्हर्समध्ये कोणताही मोठा फटका आलेला नाही आहे. 6 सिंगल्स येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि एक एक्स्ट्रा. चला बॉलर्स थोडं फास्ट आहे. अजून 3 मॅच आपल्याला कव्हर करायच्यात, नाही 2 मॅच कव्हर करायच्या. त्यानंतर 2 सामने जिंकून ऑलरेडी एक टीम पुढे सरकली आहे. टीम नितळस. रबर बॉल क्रिकेटची मजा खूप वेगळी असते. ते घ्यायला आज कल्याण, भिवंडी, पनवेल आणि बदलापूरकर तयार आहे त्या मैदानावर. टप्पा पडला, चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खूप वेळ आहे अजून टीम वाडेकरकडे, कारण सामना पूर्णपणे खुला झाला. 11 चेंडू आणि 2 धावा.
बॅकफुटला जाऊन अगदी कवचमध्ये खेळलेत, डीपमध्ये फील्डर्स त्या ठिकाणी उपस्थित आहे. आता धावफलक बरोबरी सुटलं, एका धावेची फक्त आता गरज आहे. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. अजून एक सुंदर बॉल, अजून काही काळ फाईट बॅक करते टीम पिसे. खूप चांगली टीम आहे खरं तर पिसे. आज पूर्ण पॅक साईड नाही आहे खरं तर, पूर्ण संघ जो रेग्युलर खेळतो तो नाही आहे. काही खेळाडूंच्या बिहाफमध्ये, चांगल्या स्टार प्लेअरच्या बिहाफमध्ये टीम खेळती आहे. मोठं भविष्य आहे पिसेगावच्या क्रिकेटचं. आमने लुनाड खरं तर या नावानं दणानून सोडलेलं आहे. एका धावेची गरज आहे, सिंगल घेतलेली नाही आहे. मोठ्या फटकानं कदाचित सामना जिंकायचा आहे इथे टीम वाडेघरला. आणि तो फटका आला आहे मिड विकेट सीमा पार. हा षटकार अलीकडच्या काळातल्या क्रिकेटरना धनराजदादा सिंगल डबलचं तर राहिलेलंच नाही आहे, रील्सचा जमाना आहे. आता ही षटकाराची रील्स पण प्रशांत टाकू शकतो, त्याला माहिती आहे विनिंग शॉट त्याच्या बॅटमधून आला. अभिनंदन टीम वाडेकर. कॅप्टन चला टॉससाठी लगेच या. प्रणित चला टॉससाठी या लगेच. तर टॉस करतोय आपण. नाणेफेकी जिंकली आहे टीम वाडेकर. निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा.